मारण्यासाठी त्याला काहीच सापडत नव्हतं, कारण तिने सगळी हत्यारही लपवलेली होती. त्याचे हाल हाल करत होतीस. तो जोर जोरात रडू लागला आणि तो मेला. नमस्कार, पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू. तुम्ही तुमचे कर्म हील कसे करू शकता. ज्याप्रमाणे आपण आपल्या लाईफमध्ये बऱ्या गोष्टी, वाईट गोष्टी ज्या काही आपल्या हातून घडत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या त्या प्रकारची फळं भोगावीही लागतात. पण काही अंशी आपल्याला जर ती फळं भोगायची नसतील, आपल्याला जर त्याचं रिअलायझेशन होत असेल आणि त्या ज्या केलेल्या घटना आहेत आपल्या हातून, तर त्या आपल्या लाईफमधून वाईट गोष्टी डिलीट करायच्या असतील, ज्या भोगाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या भोगायच्या नसतील, तर त्यासाठी आपण काय करू शकतो ते आज पाहू. आपल्या बायकोला खूप मारत असे, रोज मारत असे. रोज कामावरून जाऊन आल्यानंतर, संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यानंतर तो रोज आपल्या बायकोला मारत असे. आणि हा रोज मार खाऊन खाऊन त्याची बायको फ्रस्ट्रेट झालेली असते. आपण जीव द्यावा असंही मनामध्ये खूप यायचं, कारण प्रत्येक दिवशी त्याच घटना, प्रत्येक दिवशी भांडण, प्रत्येक दिवशी तो तिला मारत असे. आणि याला कंटाळून एकदा तिला कळलं की आपल्या गावामध्ये एक साधू आलेला आहे, तर त्या साधूकडे ती धावत धावत गेली. सगळं काही तिने साधूला त्या सांगितलं. सुरुवातीपासून ते आतापर्यंतचं सगळं तिने सांगितलं की मी रोज मार खाते, माझ्याकडून कुठल्या चुका होत नाहीये, तरीही मी रोज मार खाते. रोज माझा नवरा मला कुठल्या ना कुठल्या हत्याराने मारतो किंवा काठीने मारतो. तर कृपया करून मला वाचवा, कृपया करून काहीतरी मला उपाय सांगा की जेणेकरून हे सगळं बंद होईल. आणि त्यावेळी साधूंनी त्यांना सांगितलं की पोरी, एक काम कर, घरी गेल्यानंतर ज्या ज्या वस्तूंनी, ज्या ज्या हत्यारांनी तुला आत्तापर्यंत तुझ्या नवऱ्याने मारलं आहे, ती सगळी हत्यारं जी आहेत ती घराबाहेर काढ आणि ती हत्यारं कुठेतरी लपवून ठेव, म्हणजे त्याच्या दृष्टीस ती हत्यारं पडली नाही पाहिजे. आणि त्याप्रमाणे खुश होऊन ती घरी गेली. आणि त्याच्यानंतर तिने घरातली सगळी काही हत्यारं जी आहेत ती बाहेर कुठेतरी लपवून ठेवली. आणि ती खुश होती की आता माझा नवरा मला मारणार नाही. संध्याकाळी नवरा घरी आला आणि ॲज इट इज नेहमीप्रमाणेच त्याने तिला मारायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला हत्यारं वगैरे कुठे सापडली नाही मारायला, पण तरी सुद्धा त्याने तोच प्रकार जसा रोज प्रकार करत होता त्याचप्रमाणे त्याने तिला मारायला सुरुवात केली. त्यावेळी सुद्धा तिला असं वाटलं की अरे, बाबांनी तर मला याच्यावर उपाय दिला होता आणि तो उपाय मी केला सुद्धा, पण तरी सुद्धा मला आज नवऱ्याने मारलं. आणि हा प्रकार कंटिन्यू 6-7 महिने हा कंटिन्यू प्रकार चालू राहिला. रोज तो येऊन तिला मारत होता. आणि त्यावेळी ती पुन्हा फ्रस्ट्रेट झाली, पुन्हा कंटाळली. आणि तेव्हा तिला कळलं की पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये ते साधू आले आहेत. पुन्हा एकदा ती त्यांच्याजवळ जाऊन प्रार्थना करायला लागली, रडायला लागली की बाबा, तुम्ही मला जे काही सांगितलं ते मी केलं, पण माझा नवरा मला रोज मारतोय, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलाय. मग त्यावेळी त्या साधूंनी तिला सांगितलं की पोरी, एक काम कर, तुला ज्या काठीने तो मारतोय त्या काठीला अजून अशाच त्याच प्रकारच्या 100 काठ्या आण आणि त्या 100 काठ्या त्या काठीला व्यवस्थित घट्ट बांध की त्या सुटल्या नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे तिने घरी गेल्यानंतर त्या काठीला अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या काठ्या तिने त्या काठीला जॉईंट केल्या आणि पूर्ण घट्ट बांधून ठेवलं. त्याप्रमाणे तिने त्या एका कोपऱ्यात ठेवली. पुन्हा रात्री नवरा घरी आला. मारण्यासाठी त्याला काहीच सापडत नव्हतं, कारण तिने सगळी हत्यारही लपवलेली होती. त्यावेळी त्याला त्या काठ्या दिसल्या. ती जी काठ्यांची जी मुळी होती, त्याला जी रशी बांधलेली होती तो सोडायला लागला, पण ती काही सुटेना. मग त्या काठ्यांच्या मुळीने त्याने जोर जोरात तिला मारायला सुरुवात केली.
खरं तर तिला वाटलेलं की आज माझा नवरा मला मारणार नाही, कारण गुरुजींनी मला असा चांगला काही उपाय दिलेला आहे की आणि तो मी केलाय, त्यामुळे मला माझा नवरा मारणार नाही. पण त्याने तीच गोष्ट नेहमीप्रमाणे केली. त्यामुळे ती इतकी कंटाळली. त्यावेळी तिला स्वतःचा जीव द्यावासा वाटत होता की एवढे उपाय केले तरी हा माणूस चेंज होत नाहीये. मग त्यावेळी तिने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या गुरुजींना जाऊन भेटल्यानंतर सांगितलं की बाबा, तुम्ही जे काही सांगितलं ते मी सगळं केलं, तरीही माझा नवरा मला मारतोय, त्या काठ्यांनी मला मारलं. मग त्यावेळी त्या गुरुजींनी सांगितलं की पोरी, एक काम कर, आता तू घरी जा आणि त्यानंतर बघ काय होतं ते. ती अक्षरशः रडत रडत म्हणत होती की गुरुजी, मला माझ्या कर्मातून मुक्त करा. जर माझ्या हातून काही अशा गोष्टी झालेल्या असतील तर माझ्या ह्या कर्मातून मला कृपया करून मुक्त करा. आणि त्यावेळी त्या गुरुजींनी सांगितलं की घरी जा आणि याच्यानंतर काय घडतंय ते पहा. त्याप्रमाणे ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने मनात घर करून ठेवलेलं होतंच की मला नवरा घरी येणार आणि तो नेहमीप्रमाणे मारणार. आणि अशाच प्रकारे ती घाबरून घरामध्ये बसलेली. रात्री नवरा घरी आला आणि आल्यानंतर तिने पाहिलं की तो ड्रिंक केलेला नव्हता, तो दारू प्यालेला नव्हता आणि तो व्यवस्थित घरामध्ये आला आणि साईडला जी काठ्यांची जी मुळी होती ती काठ्यांची मुळी त्याने उचलली आणि बाहेर फेकून दिली. आणि त्याचं जे बिहेवियर होतं ते अगदी चांगलं बिहेवियर तो दाखवत होता. घरामध्ये आल्यानंतर बायकोशी अगदी चांगलं आनंदाने तो राहत होता, आनंदाने जेवला आणि त्यानंतर त्याची जी वागणूक होती ती वागणूक पूर्णपणे चेंज होती. आणि त्यावेळी तिच्या मनामध्ये आलं की अरे, माझा नवरा अचानक चेंज कसा झाला. त्याने ड्रिंक्स केलं नाहीये, त्याने काठ्या बाहेर फेकल्या आणि तो माझ्याशी एवढं चांगलं वागतोय. असं अचानक जादू कशी झाली. गुरुजींनी जे सांगितलं त्याचा प्रभाव असा एवढा चांगला झाला की माझा नवरा एवढा माझ्या बरोबर अगदी देवासारखा वागतोय, खूप छान वागतोय. हे असं अचानक चेंज कसं झालं. त्यावेळी तिने पुन्हा दुसऱ्या दिवशी गुरुजींना जाऊन भेटली आणि त्यांना सांगितलं की गुरुजी, तुम्ही जसं सांगितलं त्या काल रात्री माझा नवरा आला आणि तो अगदी छान वागत होता माझ्याशी, त्याने मला मारलं नाही. हे अचानक असं कसं काही झालं. त्यावेळी त्या गुरुजींनी तिला सांगितलं की पोरी, पास्ट लाईफ मध्ये तू जेलर होतीस आणि आणि जो तुझा नवरा आहे तो तुझा कैदी होता आणि तू त्या कैद्याला, तुझ्या नवऱ्याला रोज मारत होतीस. तुझा अधिकार नव्हता त्याला मारण्याचा, पण तरीही सुद्धा तू त्याला रोज मारत होतीस, त्याचे हाल करत होतीस. आणि एवढं तू त्याला मारत होतीस त्याच्या 10 पट, त्याच्या डबल तुला मार खायला नको का. तुला त्या यातना भोगायला नको का. कारण त्याची बिलकुल चूक नसताना सुद्धा तू त्याला जबरदस्ती हाल करत होतीस. त्यामुळे त्याच्या 10 पट तू त्याच्या हातून आता या जन्मामध्ये मार खात आहेस. याचाच अर्थ आपण जर वाईट कर्म केलेलं असेल तर या कर्माचं मल्टिपल मध्ये आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. आणि जर आपण चांगलं काम केलेलं असेल, चांगलं कर्म केलेलं असेल तर तेही मल्टिपल मध्येच आपल्याला भोगायला मिळणार आहे. याचाच अर्थ 100 काठ्या ज्यावेळी आपण जोडल्या गेल्या त्या काठीला, त्यावेळी तो रोज तुला त्या 100 काठ्यांनी मारत होताच. जर तू त्या एकाच काठीने रोज मार खात राहत असली असतीस तर तुला पूर्ण आयुष्य कमी पडलं असतं हा मार खाण्यासाठी. म्हणून आपण त्या काठ्यांना 100 काठ्या जोडल्यामुळे त्या 100 काठ्यांनी तुला तो रोज कितीतरी फटके मारत होता. म्हणजेच तुझे ते फटके 100 काट्यांनी मिळून हे तुझं जे आयुष्यामध्ये तू मार खाणार होतीस
ते मार खाण्याचं जे तुझा पिरियड होता तो आपण कमी केला. 100 काट्यांनी जर तो तुला 100 फटके मारतोय तर किती होतील, आणि तेच 6 महिन्यात किती होतील. म्हणजेच तुझे जे कर्म होते, म्हणजेच तिचे जे कर्म होते ते हील झाले. याचाच अर्थ जेवढं तिने त्याला पास्ट लाईफ मध्ये मारलेलं होतं तेवढंच तिला या जन्मामध्ये त्याच्या हातून मल्टिपल मध्ये मार खावा लागला आणि ते तिला मिळणारच होतं. आणि त्यामुळे हे तिचं कर्म इथे पूर्ण झालं. म्हणूनच तो तिचा नवरा आता तिच्या बरोबर चांगलं वागायला लागला. त्याचा बिहेवियर चेंज झाला. याचाच अर्थ आपण जे देतो तेच आपल्याला रिटर्न मिळत असतं. जर आपण एखाद्याला प्रेम दिलं तर रिटर्न मध्ये आपल्याला प्रेमच मिळणार आहे. आणि जर एखाद्याला आपण घृणा दिली, जलसी दिली, वाईट कृत्य त्याच्या बरोबर केलं तर आपल्यासाठी ते रिटर्न मध्ये त्याच गोष्टी येणार आहेत आणि त्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहेत आणि त्या आपल्याला भोगाव्या लागणार आहेत. त्या सुद्धा मल्टिपल मध्ये भोगाव्या लागणार आहेत. हाच आपल्या कर्माचा खेळ आहे. आणि यासाठी जर आपण आपल्या हातून जर काही गोष्टी वाईट केलेल्या असतील तर फॉरगिव्हनेस करण्याचा हाच अर्थ आहे की ज्यावेळी आपण माफी मागतो, ज्यावेळी आपण एखाद्या आत्म्यांची माफी मागतो, पितृंची माफी मागतो, त्यावेळी ते शांत होत असतात. यासाठी फॉरगिव्हनेस हे महत्वाचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड, जे काही आपल्याला मिळतंय रोजच्या जीवनामध्ये, आपल्याला जे काही मिळत आहे त्यासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड हे खूप महत्वाचं आहे. धन्यवाद करणं, देवाचं नेहमी आपल्याला धन्यवाद करत राहणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही आपल्याला देत आहे ते देव देत आहे, तर त्याला आपण धन्यवाद रोज करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि फॉरगिव्हनेस करण्याचं सुद्धा महत्व आहे. कारण आपण जर कुठे चुकतोय तर माफी मागणं सुद्धा हे खूप गरजेचं आहे. डोनेशन करणं सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की डोनेशन करा, मदत करा. पण ही मदत कुठे केली पाहिजे, हे डोनेशन कुठे केलं पाहिजे? डोनेशन सुद्धा अशा जाग्यावर करा की जिथे खरंच त्या पैशांची गरज आहे, खरंच तिथे मदतीची गरज आहे, त्या ठिकाणी डोनेशन करावं. खरं तर लोक मंदिरात जाऊन डोनेशन देतात. आपल्याला माहित आहे की ते पैसे कोणाच्या खिशात जात आहेत, ते खरंच एखाद्या गरजूंना लागतायत का, खरंच ते गरजूंना ते डोनेशन मिळतंय का. आणि देव कधीच पैसे मागत नाही, देव कधीच दक्षिणा मागत नाही. तो जो देणारा आहे त्याला आपण काय देणार? तोच तर आपल्याला हे सगळं आपल्याला देतोय. पैसा, पाणी, सोनं, चांदी सगळं काही त्यानेच दिलेलं आहे. आणि त्याला आपण काय आमिष देणार, त्याला आपण काय दक्षिणा देणार, त्याच्या पेटीत काय घालणार? म्हणजे तू हे केलंस की असं असं आमचं काम केलंस, असं असं मला घर दिलं तर मी हे करेन, तर मी ते देईन. देव पैशाचा भुका नाही. अशा ठिकाणी डोनेशन करावं जिथे खरंच त्या गरजूंची तहान भागणार आहे. तिथे डोनेशन केल्याने तुमचे कर्म तिथे फिटणार आहे. ज्यावेळी आपण 100 रुपये कोणाला तरी मदत करतो त्यावेळी संपूर्ण युनिवर्स हे पाहत असतं. आणि त्यावेळी संपूर्ण युनिवर्स मधून आपल्याला रिटर्न मध्ये 1000 रुपये हे आपल्याला रिटर्न मध्ये येणारच येणार, कुठल्याही परिस्थितीत येणार. पण त्यावेळी आपण ज्यावेळी 100 रुपयाची देण्याची दान ठेवत असतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्या मल्टिपल मध्ये युनिवर्स मधून आपल्याला येणारच येणार. ते कुठल्याही प्रकारे येतील, तुमचे कुठे अडकलेले असतील, काय असतील, तर ते त्याप्रमाणे तुमच्या हातात ते पैसे रिटर्न येतील. ते मल्टिपल मध्ये येतील. आणि तुम्ही त्याची चिंता करण्याची गरज नाहीये की मला कुठून पैसे येतील. युनिवर्स कुठूनही इंतजाम करून तुम्हाला तुमचे मल्टिपल मध्ये पैसे रिटर्न करतो. आणि ही जी गोष्ट आहे ती आपण मनापासून जेव्हा करतो त्यावेळी युनिवर्स आपल्याला हे मल्टिपल मध्ये रिटर्न देतोच देतो. एका गावात एक माणूस होता. त्याच्याकडे अमाप पैसा होता, खूप पैसा होता, खूप श्रीमंत होता तो. पण त्याला त्याचा अहंकार होता. तो आपल्या घरच्यांबरोबर, आई वडिलांबरोबर, आपल्या वाईफ बरोबर, मुलांबरोबर त्याची वागणूक अगदी तुच्छतेची होती. तो त्यांना सतवायचा, त्रास द्यायचा, रोज अहंकाराने बोलायचा, तोडून अगदी बोलायचा.
आणि काही वर्षांनी त्याला एक असा आजार झाला आणि ज्याच्यातून तो रिकवर होऊ शकत नव्हता. त्याच्या पैशाचा त्याला त्याच्या आजारासाठी बिलकुल उपयोग होणार नव्हता आणि त्याचा तो पैसा त्याला मरतेवेळी बिलकुल कामी येणारा नव्हता, कारण तो रोग बरा होणारा नव्हता. तो अगदी शेवटच्या स्टेपपर्यंत पोचलेला होता. आणि मरतेवेळी त्याच्या माइंडमध्ये असे विचार येऊ लागले, वेगवेगळे विचार येऊ लागले. मी माझ्या फॅमिली बरोबर किती वाईट वागलो, त्यांना किती सतवलं, त्यांना किती अहंकाराने बोललो, त्यांना किती त्रास दिला. मला देवाने सर्व काही दिलं, वाईफ दिली, आई वडील दिले, मुलं दिली, घर, श्रीमंती, सगळं काही दिलं, भावंड दिली, श्रीमंती, एवढी भरभक्कम श्रीमंती दिली. पण मी माझ्या फॅमिली बरोबर कधीच गोडीने बोललो नाही. त्यांना नेहमी सतवलं, त्यांच्याशी नेहमी भांडत राहिलो, त्यांना त्रास दिला. ज्या पैशाचा मला इतका माज होता तोच पैसा मला आज वाचवू शकत नाहीये. हे विचार त्याच्या मनात वेगवेगळे यायला लागले मरतेवेळी. आणि तो स्वतःला त्यावेळी कोसत होता की मी हे खूप वाईट केलं. आणि हे वेगवेगळे विचार येऊन तो रोज रडत होता. तो जोरजोरात रडू लागला आणि तो मेला. याचाच अर्थ मरतेवेळी त्याच्या मनामध्ये हे विचार होते की मी माझ्या लाईफमध्ये काहीच चांगलं केलं नाही, मी खूप लोकांना सतवलं, माझ्या फॅमिलीला सतवलं, मी माझ्या अहंकाराने सगळ्यांना सतवलं, मी माझ्या फॅमिलीला त्रास दिला. ज्यावेळी आपण आपल्या लाईफमध्ये खूप काही चांगलं करू, सर्वांना प्रेम देऊ, चांगल्या गोष्टी करू, कोणासाठीही आपल्या मनामध्ये तुच्छतेची भावना नसते, भावना नाहीये, जेलसी नाहीये. लोकांच्या भल्यासाठी आपण काम करतो, त्यांना मदत करतो, अवेअरनेसच्या गोष्टी करतो, लोकांमध्ये अवेअरनेस येऊ दे यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना अवेअरनेसच्या गोष्टी शिकवत असतो. ह्या गोष्टी जेव्हा आपण लोकांसाठी करतो ते चांगलं कर्म. आणि हे सर्व आपल्या माइंडमध्ये केव्हा येतं? ज्यावेळी आपण आपल्याला हील करतो, आपण आपल्या माइंडला हील करतो, त्याच वेळी या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये येत असतात, लोकांच्या भल्याच्या. आपण लोकांचं भलं करायचं आहे, म्हणजेच ही हील करण्याची जी भावना आहे याचाच अर्थ आपण आपले जे कर्म केलेले असतील तर ते कर्म आत्ताही जी वेळ आहे हील करण्याची. आणि हा सगळा जो कचरा बाहेरचा जो भरलेला असतो आपण आपल्या माइंडमध्ये, तो आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये असतो. आणि हा जो सगळा जो कचरा आहे बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण कॉन्शियस माइंडमध्येच काम करत असतो की मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. याचाच अर्थ ज्यावेळी आपण दुसऱ्यांचं चांगलं करतो, भलं करतो, त्यांना हॅपीनेस देतो, त्यावेळी आपल्या बरोबर जेवढे कनेक्टेड सोल्स असतात त्या पूर्ण सोल्सला आपण अपलिफ्टमेंट करत असतो. आणि त्यावेळी आपण मरतेवेळी काय विचार करणार की मी माझ्या लाईफमध्ये चांगलं काम केलं, मी सर्वांना मदत केली, मी कोणाशीच अहंकाराने बोललो नाही, सगळ्यांना मी हॅपीनेस दिला. आणि हे चांगलं कर्म करून आपण आपल्या लाईफमध्ये जे काही पास्टमध्ये केलेलं असतं ते आपण हील करत असतो. आणि असं बोलूनच त्या व्यक्तीचा मृत्यू होईल आणि त्याचा आत्मा त्यावेळी त्यातून शरीरातून निघून जाईल. आणि असे जे सोल्स असतात ते फ्री विल असतात, ते कुठेही अडकून राहत नाही, कारण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये चांगलं कर्म केलेलं असतं, त्यामुळे ते फ्री विल होऊन जातात. ते कुठेही अडकून राहत नाही, कारण त्यांनी त्यांच्या जिवंतपणी जर चांगलं काम केलेलं असेल तर ते देव त्यांना कुठेही अडकवून ठेवत नाही. ते पुन्हा त्या अपलिफ्टमेंट मध्येच ते जात असतात. तेव्हा ते पुढच्या त्यांना पुढे गती मिळत असते आणि तिथे सुद्धा ते चांगलंच काम करत असतात. त्यांना जे लोक मिळत असतं तिथेही ते चांगलंच काम करत असतात, कारण त्यांचा सोल जो असतो तो चांगल्या मनाचा असतो. आणि इथे तुमची कर्म जी आहेत ती पूर्ण होत असतात. याचाच अर्थ तुमची जी डेथ आहे ते तुमच्या हातात असते, आपली डेथ आपल्या हातात असते. आणि ती डेथ, तो सोल कसा असावा ते सुद्धा आपल्या हातात असतं. चांगल्या कर्माचा असावा, चांगल्या कर्माची डेथ असावी की वाईट कर्माची डेथ असावी. आणि यालाच म्हणतात इच्छा मरण. आपल्याला जायचं आहे की नाही,
आपल्याला मरायचं आहे की नाही. नॉर्मल माणसांचं मरण हे लिहिलेलं असतंच, पण ज्यावेळी जे चांगले कर्म करणारे असतात त्यांचं मरण हे त्यांच्या हातात असतं, कारण त्यांनी त्यांचं कर्म लिहिलेलं असतं. ज्यावेळी लोकांसाठी आपण काहीतरी करतो त्यावेळी आपलं मरण हे आपल्या हातामध्ये दिलेलं असतं. तुम्ही पाहिलं असेल की आतापर्यंत जेवढे सुद्धा संत होऊन गेले, चांगले सोल होऊन गेले, चांगले सेंट होऊन गेले, त्यांचं मरण ते कुठल्याही रोगाने मेले नाहीत, त्यांची नॅचरल डेथ नाही, तर त्यांनी समाधी घेतली. म्हणजेच त्यांचं मरण हे त्यांच्या हातात होतं आणि त्यांनी स्वतःचं मरण घेतलं की आता माझं काम संपलं, माझा जॉब संपला, जेवढं काही चांगलं कर्म माझ्या लाईफमध्ये करायचं होतं ते मी केलं, आता मला माझं शरीर सोडायचं आहे. आणि ते अगदी सहज निघून जातात, म्हणजेच ते समाधी घेतात. यालाच म्हणणार की आपण आपले कर्म हे हील करू शकतो. हा आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा. लवकरच थर्ड आय ओपनिंगचे क्लासेस चालू होणार आहेत. माझा एक व्हिडिओ थर्ड आय ओपनिंग वर येणार आहे, तर तो थर्ड आय ओपनिंग आपण कशा प्रकारे करू शकतो, किती सहज सोप्या पद्धतीने करू शकतो. सध्या थर्ड आय ओपनिंग साठी भरपूर काही पैसे तुम्हाला द्यावे लागत आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये थर्ड आय ओपनिंग हे तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही घरीच चांगल्या प्रकारे करू शकता आणि अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकता हे तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. आतासाठी धन्यवाद.